ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। आशा भोसलेंना अचानक प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले। आशा भोसले यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आशा भोसले यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुढच्या बातमीकडे वळूया। बातमी नाशिकमधून। नाशिकमधील वादात सापडलेल्या त्या कंपनीचं युनिट बंद होणार आहे। महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर हा निर्णय घेतला आल्याची माहिती मिळते। कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार असून सध्या कंपनीत प्रवेश बंद ठेवण्यात आलेला आहे। अशोक खरातला आता कोठडीत मरण दिसू लागले। खरातची दररोज 8 ते 10 तासांहून अधिक चौकशी सुरू आहे। या चौकशीमुळे खरात मानसिकरित्या खचल्याची माहिती न्यूज 18 मराठीला पोलीस सूत्रांनी दिली आहे। खरात सातत्यानं मरणाची भाषा बोलू लागल्यानं पोलीस असं म्हणतायत। सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळते। SITच्या आतापर्यंतच्या तपासात अशोक खरात यानं महिलांचं लैंगिक शोषण केल्याबरोबरच आर्थिक गैरव्यवहार केल्याचंही समोर आलं आहे। एक तर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलतोय, एक तर खराताच्या विरोधात आम्ही आहोत, त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। ज्या विचाराने तो काम करत होता आणि ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार केला, कडक कारवाई खरातावर तिथं झाली पाहिजे। पण खराताला इतक्या गोष्टी माहिती आहेत, इतक्या नेत्यांची नावं माहिती आहेत, काय काय गोष्टी कशा कशा केल्या हे त्यांना तिथं माहिती आहे की उद्या जाऊन त्याला आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाही तर एन्काउंटर मध्ये त्याला मारलं जाईल। हे मात्र त्या ठिकाणी ही भीती आम्हाला वाटते।